तर बातमी आहे बीड जिल्ह्यामधून। अंबेजोगाई तालुक्यातील घाटनांदूरमध्ये ज्ञानेश्वर वाकडे हत्या प्रकरणात कुटुंबाने ठिय्या आंदोलन केलं। 7 आरोपींवर गुन्हा दाखल झाल्यानंतर वाकडे कुटुंबाने ठिय्या आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं। या प्रकरणामध्ये सध्या 7 आरोपी नसून त्यातील 5 जणांना ताब्यात घेतले। इतर आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे। तर हॉटेल व्यावसायिक आकाश दुबे यांच्या हत्येप्रकरणी करण्यात आलेलं ठिय्या आंदोलन स्थगित करण्यात आले। पोलिसांच्या लेखी आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। तर आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्यांवर मकोका कारवाई केल्याशिवाय बेमुदत बंद मागे घेणार नसल्याची नागरिकांची मागणी आहे। कोणता दबाव नाहीये। आम्ही तुमच्यासाठी इकडे बसलेला आहे। कायदा चालवण्यासाठी आम्ही इकडे बसलेला आहे। कोणती तुम्हाला धमकी दिली तर फोनवर किंवा बाहेर तुम्ही लगेच आम्हाला कळवा। आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करणार आहे। आम्ही हे सिरियसली घेतलेलं आहे आणि श्रीरामपूरला सुधारण्यासाठी पोलीस कटिबद्ध आहे। आणि तसेच पूर्ण मीडिया मित्रांना पण विनंती करतो, नागरिकांना विनंती करतो, तुम्ही आम्हालावर विश्वास ठेवा। आम्ही जे गुन्हेगार आहे, जे डिस्टर्बिंग करणार आहे सिटीमध्ये, त्यांना पूर्ण काढून त्यांच्यावर कारवाई करणार आहे। तर पुण्याच्या आंबेगावमध्ये 4 वर्षाच्या मुलीचा विनयभंग झाला। आंबेगावात वातावरण तापलं आहे। हिंदू जनाक्रोश मोर्चाचं यावेळेला आयोजन करण्यात आलं होतं। आरोपी मोहम्मद शहा विरोधात कठोर कारवाईची मागणी केली जाते। तर रेल्वेच्या डब्यामध्ये मोठी पूजा केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। पंडितांसह रेल्वेत पूजा केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय। रेल्वेत पूजा केल्याचं काही जणांनी समर्थन केलं तर काही जणांनी याचा विरोध केला। रेल्वेत अशी पूजा करणं रेल्वेच्या नियमात बसतं का असा सवालही यावेळेला उपस्थित करण्यात आलेला आहे। तर संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचं 15 जुलै रोजी नोनंदमध्ये आगमन होणार आहे। त्याच पार्श्वभूमीवर वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी आणि सुविधांसाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे। मंत्री मकरंद पाटील यांनी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत या तयारीचा आढावा घेतला। माऊलींचं आगमन 15 तारखेला होतं, बुधवारी म्हणजे सालाबाद प्रमाणे जे काही नियोजन असतं त्या पद्धतीचं नियोजन किंबहुना त्याच्यापेक्षा सुद्धा चांगला नियोजन करण्याचा प्रयत्न मग आमचे प्रांत तहसीलदार, आमचे नगराध्यक्ष लोणंद सीओ, त्याचबरोबर पंचायत समितीचे आमचे सर्व सभापती असतील, व्हिडिओ दरवर्षीप्रमाणे अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन त्या निमित्तानं केलेलं आहे। तर सुप्रिया सुळेंनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन घेतलंय। तसं सुप्रिया सुळेंनी वारकऱ्यांसाठी चुलीवर भाकऱ्या देखील थापल्या। दरम्यान दिवे घाटातील रस्त्याच्या प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर सोडवावा अशी मागणी सुप्रिया सुळेंनी राज्य आणि केंद्र सरकारकडे केली। तर सुप्रिया सुळेंनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं दर्शन देखील घेतलं। यावेळेला भाकरी करण्याचे देखील थापण्याचं देखील सुप्रिया सुळेंनी केल्याचं पाहायला मिळतंय। महाराजांच्या पालखीचं दर्शन देखील यावेळेला सुप्रिया सुळेंनी घेतलं आहे। हे दृश्य आपण पाहतो आहोत ज्यावेळेला पालखी सोहळ्यामध्ये एका सामान्य वारकऱ्यासारखं सुप्रिया सुळे यांनी सहभाग घेतलेला होता आणि त्यावेळेला त्यांनी भाकरी करण्याचा देखील आनंद यावेळेला घेतलेला। प्रशासनाचे, पोलीस यंत्रणेचे मी मनपूर्वक आभार मानते की दरवर्षीप्रमाणे अतिशय चांगले इथे नियोजन झाले। पण हे असताना महाराष्ट्र आणि भारत सरकारला एवढीच विनंती करते की पालखी महामार्गाचा दिवे घाटाचा जे काम प्रलंबित राहिले हात जोडून विनंती करते की ते लवकर पूर्ण करा। आम्ही सगळेच त्याचा पाठपुरावा एकत्र मिळून करतोय, पण ते लवकर व्हावं आणि पुढच्या वर्षी जेव्हा पालखी यावी तेव्हा दिवे घाटातून अतिशय चांगल्या पद्धतीने ती यावी। तर मुंबईतील रिलायन्स रुग्णालयामध्ये पवन कल्याण यांच्या खांद्याची शस्त्रक्रिया पार पडली। पवन कल्याण यांच्या शस्त्रक्रियेनंतर चंद्रबाबू नायडू यांनी पवन कल्याण यांची भेट घेतलेली आहे। तर लातूरमध्ये पाणी टंचाईचं संकट अधिक गडद होत चाललंय। जिल्ह्यातल्या पाणी पुरवठ्याच्या प्रमुख स्रोत असलेली मांजरा नदी कोरडी पडली आहे। मांजरा नदीवर उभारण्यात आलेलं उच्च क्षमतेचं बंधारे देखील कोरडे पडत चालल्याचं पाहायला मिळतं।
लातूर जिल्ह्यामध्ये पाणी टंचाई सदृश परिस्थिती जी आहे ती कायम असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं, कारण जिल्हा प्रशासनानं 31 जुलैपर्यंत पाणी टंचाईच्या निवारणासाठीच्या ज्या काही योजना आहेत त्यांना मुदतवाढ दिलेली आहे. आणि लातूर जिल्ह्यातली प्रमुख नदी असलेली मांजरा नदीचं जर चित्र पाहिलं आपण तर पूर्णपणे दिवसेंदिवस ही नदी कोरडी ठाक पडत चालल्याचं चित्र आपण पाहत आहोत. आपण सध्या मांजरा नदीच्या पात्रामध्ये आहोत. आपण जर पाहिलं तर ही नदी जी आहे ती दुथडी भरून वाहत होती आणि पुराच्या स्थितीने वाहत होती. मात्र आता जर आपण स्थिती पाहिली तर पूर्णपणे कोरडी ठाक पडलेली आहे. आणि मांजरा नदीवर उभारलेले जे काही उच्च क्षमता असलेले बंधारे आहेत ज्याचे मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग जो आहे तो सिंचनासाठी केला जातो. मात्र कोरडे ठाक पडल्यामुळे शेतीला सुद्धा सध्या पाणी मिळत नाही आहे. आणि लातूर जिल्ह्यातले जे काही पाणी साठे आहेत, मोठे प्रोजेक्ट आहेत, ते सगळे आता पिण्याच्या पाण्याची योजना जी आहे त्यासाठी आरक्षित करण्यात आलेली आहेत. सिंचनासाठी आता पाणी देण्याचं बंद केलेलं आहे प्रशासनानं. महेंद्र जोंधळे, टीव्ही 9 मराठी, लातूर.